नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण विरुद्ध आहार आणि आयुर्वेद याविषयी थोडक्यात बोलणार आहोत. आता विरुद्ध आहाराचं वर्णन आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. विरुद्ध आहाराच्या सेवनामुळे आजारांची उत्पत्ती अलीकडे खूप वाढताना दिसते आणि ते झालेले आजार चिकित्सा करायला आणि बरे व्हायला फार त्रासदायक होत आहे. त्यामुळे विरुद्ध आहार सेवन हे आयुर्वेदामध्ये निषिद्ध सांगितलेलं आहे. आता हे विरुद्ध आहार कशाला म्हणायचं? दोन वेगवेगळ्या गुणाचे पदार्थ एकत्र करून ज्यावेळी आपण खातो त्याला विरुद्ध आहार असं म्हटलेलं आहे. आता दूध आणि कोणतंही फळ एकत्र करून खाल्लं तर ते आयुर्वेदाच्या दृष्टीने हे विरुद्ध आहारच सांगितलेला आहे. म्हणजे दूध आहे आणि केळी आहे, त्याचाच बनाना शेक करतात लोक, किंवा दूध आणि केळीचं शिकरण सुद्धा करतात. त्याचबरोबर स्ट्रॉबेरी शेक आहे, चिकू शेक आहे. हे शेक तुम्ही सातत्यानं ज्यावेळी सेवन करत असतात तर ते तुमच्या शरीराला फार हानिकारक असतात. आजकाल जी जिमला जातात लोक किंवा शाळेत मुलांना बरेचसे पालक दूध, केळी आणि भिजवलेले ड्रायफ्रुट्स असं एकत्र करून त्याचा शेक देत असतात. तो आयुर्वेदाच्या दृष्टीने पूर्णतः चुकीचा आहे, पूर्णतः विरुद्ध आहे. ह्या शेकचं तुम्ही सातत्यानं सेवन केलं तर तुम्हाला निश्चितच पुढे जाऊन आजारांना तोंड द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर दुधाबरोबर मीठ आणि कुठलाही आंबट घातलेले पदार्थ एकत्र करून खाल्ले तरी सुद्धा बऱ्याच लोकांना त्रास होत असतात. बरीचशी लोक दूध आणि भात, दूध आणि भाकरी असं एकत्र करून खात असतात. त्याच्याबरोबर तोंडी लावायला लोणचं किंवा तोंडी लावायला एखादी भाजी अशा पद्धतीने सेवन करत असतात. हे सुद्धा आयुर्वेदाच्या साहाय्याने पूर्णतः निषिद्ध सांगितलेलं आहे. आता मध आणि तूप बरीचशी लोक खात असतात, परंतु हे मध आणि तूप सम मात्रेत एकत्र करून खाल्लं तरी सुद्धा आयुर्वेदाच्या साहाय्याने तो विरुद्ध आहार म्हणून संबोधलं जातं. म्हणजे मध 1 चमचा आणि तूप 1 चमचा एकत्र करून तुम्ही एकाच वेळी खाल्लं तरी सुद्धा ते निषिद्ध म्हणून सांगितलेलं आहे. आता आजकाल नवीन नवीन हॉटेल्समध्ये नवीन नवीन पदार्थ यायला लागलेले आहेत. म्हणजे ब्राउनी नावाचा एक पदार्थ आलेला आहे. त्याच्यामध्ये गरम केक असतो आणि त्याच्यावरती गार आईस्क्रीम असतं आणि ते एकत्र करून ते फार आवडीनं खाल्लं जातं. तर ही ब्राउनी तुमच्या आरोग्याला फार घातक आहे. तुम्ही त्याचं सातत्यानं सेवन केलं तर तुम्हाला निश्चित त्याचा पुढे जाऊन त्रास होणार आहे. बरीचशी लोक फ्रीजमधले पदार्थ ठेवत असतात. फ्रीजमध्ये एखादा पदार्थ ठेवला आहे, एक्झाम्पल दूध आपण फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि एखाद्याला त्याचा चहा करायचा असतो. त्यावेळी लोक काय करत असतात, ते दूध लगेच फ्रीजमधनं गार काढतात आणि लगेच गॅसवरती ते गरम करायला लागतात. हा सुद्धा संस्कार विरुद्ध गुण आहे. एकदम गार पदार्थाला एकदम तुम्ही गरम गोष्टींवरती ठेवलं तरी सुद्धा ते तुम्हाला त्रासदायक होणार आहे. काळानुसार आयुर्वेदाने बरेचसे पदार्थ सांगितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल रात्री जेवणामध्ये दह्याचं सेवन तुम्ही करायला न पाहिजे. कारण रात्रीच्या जेवणामध्ये दह्याचं सेवन केलं तरी सुद्धा तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. आता हे त्रास कुठल्या रूपानं असतात? बऱ्याच जणांना स्किनचे डिसीज व्हायला लागतात. डोक्यामध्ये कोंडा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं, खूप विचित्र पद्धतीनं होत असतो. सांध्याचे आजार होत असतात. हृदयाच्या तक्रारी खूप वाढायला लागलेल्या आहेत. ह्यासारखे बरेचसे आजार तुमच्या विरुद्ध आहारामुळे होत आहेत. तर तुम्हाला हे आजार झाले असतील तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये विरुद्ध आहाराचं सेवन करताय का हे प्राधान्याने बघितलं पाहिजे आणि करत असाल तर ते पूर्णतः वर्ज्य करायला पाहिजे. धन्यवाद.